मी जो खरा आहे आतमध्ये त्याला काही शोधायला नको आहे. जो मी नाही तो नाहीसा करायचा आहे त्याला कर्म लागतं. जो मी आहे तो आहे. आणि हे ज्ञानमार्गामध्ये नित्यानित्य विवेकानं मनुष्य ओळखतो त्याला कर्म नाहीसं होतं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात होते हे त्यांचं म्हणणं. आणि म्हणजे काय मला वाटेल ही आपली नुसती वेगळी भाषा आहे की काय बरं का. मी असं विचारतो आपल्याला, समजा तुम्हाला कोणाला तरी भेटायचंय, अहो त्याच्या घरी जा, नाही तर त्याला बोलवा, काहीतरी कर्म लागतं करायला. तुम्हाला भेटायचं असलं तर आज मला कर्म करावं लागतंय काय. तुम्हालाच जर तुम्हाला भेटायचं असेल तर जसं कर्म करावं लागत नाही तसं माझ्या ठिकाणी असणारा जो खरा मी आहे त्याचं दर्शन घ्यायला मला काही करावं लागत नाही. ते करण्याची बुद्धी आहे ती नाहीशी व्हावी लागते. हा ज्ञानमार्ग. त्याचा अधिकारी कोण? कर्मावरचा त्याचा विश्वास जुळाला तो खरा त्याचा. बरं का. म्हणजे कर्म केलं. अर्जुन हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं, हा बरोबर सांगितलं होतं त्याला मला उभी यांना मार त्यांना मार हे चाललं आहे. परत म्हणाले नको कर्म नको म्हणतोय म्हटल्या. असा गैरसमज त्यांनी केला. बरं. ज्ञानमार्गी मनुष्य जो असतो तो फार वरच्या लेव्हलला असतो. तो काय सामान्य समजता आपण. त्याला अगदी थोडक्यात सांगतो काय तर विषय नव्हे. त्याला साधन चतुष्टय संपन्न मनुष्य लागतो असं वेदांतात सांगितलेलं आहे. आचार्यांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा असं म्हणजे काय. यानंतर यानंतर केव्हा हे झाल्यानंतर हे साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर म्हणजे कसं त्याची सांग शम दम. शम म्हणजे त्याची वासना शांत झाली. शम म्हणजे विष्णू शांत होणं. विष्णू शांत शब्द शमपासून. दम म्हणजे माझ्या इंद्रियांना जग पाहिलं की बाहेर धावायची सवय लागलेली आहे. असं मी अगदी प्रेमाने विचारतो तुम्हाला. समजा आपण इथे ज्ञानेश्वरी ऐकतो काय विषय आहे आणि बाहेर जर ते बँड चालला तर लक्ष कोणीकडे लागेल. आपण विचारतो माझं दोन्हीकडे राहील तर सांगायचं राहिलं नाही इकडे पण जाईल की नाही लक्ष तिकडे. ही मनाची सवय आहे. आपोआपच बाहेर धावतो मन. म्हणून एक विलियम जेस नावाचा मोठा मानसशास्त्र जनकच अलीकडच्या मानसशास्त्र मॉडर्न सायकॉलॉजी तो काय म्हणाला मी फार म्हातारी माणसं पाहिली फार माहिती दे आर ऑल ग्रोन अप चिल्ड्रन म्हणाले. म्हातारी झालेली पोरं आहेत सगळे या दृष्टीने म्हणाला. मनामध्ये फरकच नाही काही आहे तसे. ईश्वराला सासूचं सुनेचं जमत नाही याचं कारण हे आहे बघा. ती सासूपणाला लायकच नसते. म्हणजे तिच्या वृद्धपण ह्याचे आपण ज्याला परिपक्व म्हणतो मॅच्युरिटी म्हणतो ती नसते. ती त्या सुनेपेक्षा सुद्धा भोगावी नसते. त्यामुळे जुळत नाही मग संघर्ष निर्माण होतो. असं मुद्दा काय आहे की माणसाचं मन जे आहे ते दम म्हणजे ताब्यात झालं पाहिजे. राग योग अरे येतो ना राग म्हणजे काय. महाराजांनी फार गमत केली. एक मनुष्य म्हणाला मला फार राग येतो महाराज काय करू. कोणाला येतो म्हणाले मला येतो. तुम्हाला म्हणजे स्वतःला आवडायची सवय आहे ना. हो म्हणाले. मग हे का आवडत नाही त्याला सांगता आलं नाही. पण त्याचं कारण असं आहे की मला राग आल्यानंतर तो आवरायला मी वेगळा राहिलो पाहिजे ना. तर मी तादात्म्य होतो त्याच्याशी. त्यामुळे तो नाही तिकडे मी जातो. म्हणून महाराज म्हणाले राग आलेला माणूस जो बोलतो तो बोलत नसून त्याचा राग बोलतो म्हणून आपण राग मानू नये. खूप सांगण्याचा हेतू काय आपल्याला बरं. तेव्हा शम दम पुढचं जे आहे ना तितिक्षा उपनिषदामध्ये मंत्र आहे तितिक्षा वही तपः ही तपश्चर्या आहे. आणि तितिक्षेची व्याख्या मी पाठ तुमची शंकराचार्यांनी आपल्या विवेक चुडामणे दिलेली फार अप्रतिम आहे बुवा. असं सुंदर आहे संस्कृत सुद्धा. ते काय म्हणाले सहनम सर्व दुःखानां मानसिक शारीरिक सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम. प्रतिकार नाही बरं. आणि प्रतिकार न करताना सोसलं एवढ्याने आचार्य थांबले नाही. चिंता विलाप रहित हे आहे पुढे तितिक्षा असं निघत असं म्हटलं जातं. म्हणून तितिक्षा वही तपा फार
जबरदस्त काम आहे. ज्ञानमार्गाचा अधिकारी कोण आहे ते सांगतो आपल्याला बरं. हे आपल्या जवळ नाही. उपरती, उपरती म्हणजे विरक्ती. तर कर्मावरच श्रद्धाच नाहीशी होऊ नये उपरती आहे. अमुक करून अमुक होईल, अमुक करून अमुक होईल नाहीच. कर्माची जी प्रवृत्ती आहे धडपड करण्याची, आणि म्हाताऱ्या माणसांची ती राहिली ना, घरातून बेजार करतो बघा, तिकडचे दूषण सिद्ध हो नाही का. धडपड 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 स्वस्थ बसणं फार मोठी गोष्ट आहे. आपण म्हणतो अकर्म अकर्म अतिशय कठीण आहे. स्वस्थ बसणं फार कठीण आहे. देहाने बसेल हो, पण मनाने शांत राहणं किती कठीण आहे. ते उपरती. श्रद्धा आहे, बरोबर चाललेलं आहे, सगळं योग्य आहे, आणि समाधान हे साधन चतुष्ट असेल तर ज्ञानमार्गाचा अधिकार. आपण नेहमी पाहतो ना, तुकाराम महाराजांनी एका अभंगात प्रश्न केलाय आपल्याला. अरे एकमेकांची पाहत असा दहने, एक मग जाळलेली तुम्ही पाहता लोक, आणि तुम्ही एवढे निश्चित कसे. एके ठिकाणी म्हणले. दुसरी ठिकाणी म्हणलंय दुसऱ्याच्या घराला आग लागली आहे, नाही मी स्वस्त आहे, माझ्या घराला काय. अरे ती आग तुझ्यापर्यंत येणार आहे ना. मग म्हणजे हे ज्ञानमार्गाचे लक्षण आहे की मी अशाश्वत आहे. माझ्या बरोबरीचे गेले, लहान गेले, मोठे गेले, मी जाणार आहे. ही ज्याला आचरणामध्ये जाणीव आहे, नुसतं नव्हे तो व्यवहार करील, पण करीत असताना म्हणेल तात्पुरता हो सगळं हे ज्याला आहे ना, तो ज्ञानमार्गाचा अधिकार. तो अर्जुन नव्हता. हे मी काय सांगतोय पुन्हा पुन्हा, अर्जुनाची ती तयारी नव्हती. तो की नाही मूळचा क्षत्रिय, त्यांच्या भाषेत सांग. क्षत्रिय म्हणजे आले तर काळे. हा क्षत्रिय समर्थाने काय केलं हो त्या काळी, त्या समाजामध्ये अशी ढिलाली आलेली होती की तुमचे जे क्षत्रिय लढणारे लोक होते हे सगळे म्हणजे निर्मनुष्य झाल्यासारखे झालेले होते, निर्बल झालेले होते. त्यांना त्यांनी हे केलं. संभाजीला उपदेश केला म्हणजे मारिता मारिता मरावे, राज्य घ्यावे आपुले, हा उपदेश केला. शास्त्र धर्म आहे हा. तिथे तुम्ही स्वस्त कसं बसाल मला सांगा. तेव्हा अर्जुनाला जेव्हा हे सांगताय तेव्हा अर्जुनाचा जो पलायनवाद आहे की ते भीष्म, द्रोण आणि दुर्योधन वगैरे कौरव मरायला पाहिजे, मला नको सांगू बाबा, काय तू तुझं कोणातरी पुढे कर. ही जी लबाडी होती ती नाहीशी करण्याकरता सांगितलेलं आहे. म्हणून म्हणाले की लोकेस्मिन विविधा निष्ठा. आता निष्ठा शब्दाचा अर्थ समजावून घ्या. निष्ठा म्हणजे उभे राहणे, थांबा. आपण म्हणतो ना थांबा म्हणजे स्टँड. स्था शब्द आहे मूळचा, म्हणजे उभे राहणे. नि म्हणजे अतिशय घट्ट. तेव्हा निष्ठा म्हणजे ज्याचं मन एका कल्पनेबद्दल, एखाद्या ग्रहाबद्दल, एखाद्या मताबद्दल घट्ट आहे त्याचं नाव निष्ठा. याला इंग्लिशमध्ये फार अप्रतिम शब्द आहे, डॉग्मॅटिझम. बस हेच खरं आहे, त्याला दुसरी बाजू नाही, अमकाच आहे. ही डॉग्मॅटिझम हा जो आहे ना त्याचं नाव निष्ठा. म्हणजे मग ज्ञानानेच प्राप्त आहे, कर्मानेच प्राप्त आहे, ही निष्ठा. पुरा मी सांगितल्या. आणि ते काय ज्ञानयोगानं हे साधं सांख्याच्या मताप्रमाणे किंवा कर्म. आता कर्मयोग म्हणजे काय त्याची प्रस्तावना करून ठेवतो, कारण पुढे त्यांनी सांगितलेलं आहे कर्म माणसाला सुटत नाही. या जगाला कर्मभूमी असं म्हणतात. माझं जे कर्म आहे ते भोगण्याकरता मी आलेलो आहे. एक पर्शियन नव्हे टर्किश राजा होऊन गेला. 39 वर्ष राज्य केलं सुलतानाने. त्याने एक डायरी ठेवलेली आहे, 30-32 वर्षाची डायरी. त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, इतके वर्ष मी राज्य केलं, या माझ्या सबंध राज्यभोगामध्ये एक आठवडा सुद्धा पूर्ण सुखाचा गेलेला नाही. पण तुमची आमची काय कथा आहे हो. आपल्याला तर रोजच कट्टे घरामध्ये नाही का. म्हणजे या जगाचा जर स्वभाव पाहिला तर माणसाला सुखदुःख भोगावंच लागतं. एक ग्रंथ आहे कॉल्ड ऍस्पिरिन एज, बरं का. ऍस्पिरिन एज, मी ऍस्पिरिन माहितीच आहे तुम्हाला खायला ना, त्याचं नावच त्याने ऍस्पिरिन दिलं. त्यात या मोठ्या मोठ्या लोकांच्या काही खाजगी सवयी आणि गमती दिलेल्या आहेत. त्यामध्ये ड्यूक ऑफ विन्सर जो होता, आपल्याला माहिती एडवर्ड दी 8 व्हायचं ना, एडवर्ड दी 9 व्हायचा मला पण एडवर्ड दी 8. त्यांनी तो राज्य त्याग केला आणि जॉर्ज 6 झाला. मग याच्यावरती या बाईचा बाप, सध्याची राणी आहे तिचा बाप, तेव्हा त्याने मग त्या हिच्याशी लग्न केलं, मिसेस सिम्पसनशी. आणि तो त्याला ड्यूक ऑफ विन्सर करून तो फ्रान्समध्ये राहत असे.
तर त्याला कानाची दुखी होती, कान दुखणं. आता हा एवढा राजा, प्रसिद्धी वगैरेच्या दृष्टीने, बाकीचे दोन पिढी राजकारण आपल्याला काही संबंध नाही. त्यांचा एक पिल्ले नावाचा प्रायव्हेट सेक्रेटरी होता, पर्सनल सेक्रेटरी. आमच्याकडे एक नारायण स्वामी म्हणून प्रोफेसर होता, त्याचा तो बालमित्र. तो आला असताना तो काय म्हणाला, नेहरूंना उदासीनतेच्या फिट्स येतात आणि मग 6-6 दिवस 7-7 दिवस नुसते उदासीन असतात, काम करतात, नगर पडून असतात, बोलत नाही, चालत नाही. अरे तू एवढा हिंदुस्थानचा राजा होतास, एवढी तुला जगात मान्यता होती, ही मग मेल्यानंतरी ही दुःखाची फिट का? कर्मयोग आहे. या जगामध्ये मोठा जरी झाला तरी सुख दुःख भोगावंच लागणार. शिवाजी राजा झाला, काय पुण्यश्लोक होतो, त्याला गुढी उघडला ना शेवटी, नाही का? दुःखात उद्विजते सर्व, भीष्माचार्य सांगताय. दुःख नको आहे कोणाला, सर्वस्य सुखमी इप्सित, सर्वांना सुख पाहिजे, दुःख नको. आणि समर्थांची काय कल्पना, अवरे वा, देह दुःख ते सुख मानित जावे, वा, ही कमालच केली त्याने, नाही का? तर जर दुःख नको आहे आणि मला सोसावं लागतं, तर मग या दुःखातून सुटायला काय मार्ग आहे? तो कर्मयोग. तो काय आहे? तर कर्म व्हावंच लागणार, कर्म भोगावंच लागणार. त्याच्यातलं कर्तेपण जे आहे ते तुम्ही जर काढून घेतलं तर सुख दुःख दोघांची किंमत सारखी आहे. ते आता ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतीलच आपल्याला, पण सांगून ठेवतो कर्मयोग म्हणजे काय, बरं का? आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, या बोला श्री अच्युतू म्हणा असं आहे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तो अभिप्रावो. अरे मी जर तुला ज्ञानयोग सांगितला, सांख्ययोग सांगितला, हा सजेस्टिव्ह आहे, ध्वनीत आहे, त्याच्यातला अभिप्राय हा सूचित केलेला आहे. तू समजतोस तसा नाहीये, म्हणजे तू बरोबर समजला नाही. हे काही नवीन नाही, बरं का? सद्गुरू जे बोलतात ते कोणत्या संदर्भाने बोलतात हे जर पाहिलं नाही तर मग काय? एक गमतीची गोष्ट आहे, ती गंमत आहे. एक मुसलमान लोकांमध्ये 2 गोष्टी फार, सूद म्हणजे हे घेणं, व्याज घेणं आणि दारू पिणं फार वाईट समजलं गेलेलं आहे, शराब, बरं का? तेव्हा एक शराबी रस्त्याने झिंगत चालला होता. समंत्र ग्रंथ पाहिल्या विणं, रुळाचे ठेवी जो भूषण, तो दुर्गुण निर्वाण दुष्टपणे केली असते, समाधान योगी आहे. संबंध काय म्हणायचे गीतेला माहित नाही, बरं का? तेव्हा म्हणून अर्जुनाचा गैरसमज झाला. साध्या भाषेमध्ये भगवंताचं बोलणं कळलं. भगवंताचं बोलणं काय, भागवतात वर्णन आहे, बरं का? भागवताचं वर्णन आहे. मला एक सांगून ठेवतो, सज्जनाची जवळपास गाठ असावी. अहो, घराचा नवरा किंवा बायको जर प्रेमाची असते, त्यापैकी एक गेला तर दुसऱ्या माणसाला चैन पडतो साध्या व्यवहारामध्ये. तर जिथे सत्पुरुषाची किंवा अत्यंत चांगल्या माणसाची सज्जनाची गाठ आहे, तो गेल्यानंतर त्याच्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी माणूस ठेवतो जपून, पण काही दुःखदायक काही सुखदायक. तेव्हा अर्जुनाची जेव्हा ही अवस्था आली, त्याचा शक्तिपातच झाला. भगवान गेल्यानंतर त्याला नाही जीवन त्याचं काहीतरी विचार. आपल्याला माहिती आहे ना, ते काय आदिवासी लोक होते, यादव का कोणी, या फार मारले का? गुरुची वचनं कशी, ज्ञानेश्वर महाराजांची वचनं देशकालार्थ युक्तानी, देशकालाला अतिशय अनुसरून असणार, रक्ताप उपशमानिच, आपल्या हृदयातलं दुःख कमी करणारे असे, बरं का? हरंती स्मरतश्चित्तम, त्यांची आठवण करून माझं हृदय हलून जातं. हरंत स्मरतश्चित्तम गोविंदाविहित, गोविंदाने बोललेली ती जी वचनं आहेत ती माझं मन हरण करून देतात स्मरणाने नुसतं. एवं चिंतयतो जिष्णो, बरं का? जिष्णू म्हणजे अर्जुन. असं अर्जुन त्या स्मरणांचं, त्या वचनांचं चिंतन करत असतात, बरं का? काय म्हणाले? संवाद कृष्णपाद सरोवृहम, अशा त्या वचनांचं चिंतन करीत, श्रीकृष्णाच्या चरणकमलाचं चिंतन करीत. तसं संवादेनातिगाढेन, संवाद म्हणजे प्रेम, अतिशय प्रेमाने शांतासी विमलामती,
अशी अर्जुनाची अवस्था झाली. अत्यंत शांत शुद्ध बुद्धीचा होऊन गेला. हे काय सांगतोय मी आपल्याला, अर्जुनाला जेव्हा तो गैरसमज झाला आणि श्रीकृष्ण गेल्यावर त्याला आपला कसा गैरसमज झाला आणि श्रीकृष्णाने कसं समजावलं ही फार गंज आठवण असली पाहिजे. कसं मला करेक्ट केलं त्यांनी, बरोबर आहे, चुकला आहे, हे संख्याचं मर्म आहे. म्हणून हा ध्वनित अभिप्राय आमचा आहे, तर बरोबर समजलं मला. आणि हा अधिकार कृष्णाला होता कारण अर्जुन बरोबरीत वागत होता. आता तुला कळलं नाही, मी सांगतोय वेळा असं हे म्हणणं वेगळीच आहे, तुला कळलं नाही काय सांगतो. बरं, गुरु जेव्हा असं म्हणतो ना तेव्हा शिष्याचा मान ठेवूनच म्हणत असतो, कारण शिष्याचा अहंकार असतो तो कधी दुखावीत नाही. तो तुम्हाला सांगतोय असं नाही, पण जगाची रीत असं त्याला सांगायचं ते, पण असं म्हणायचं बरं तसं नाहीच आहे. पण त्यालाही बरं वाटतं की आपलं असं नाही असतं तसं पण बरं आहे. हा ते सगळे सत्पुरुषात सहभाग झाला म्हणजे कळतं तुम्हाला कसं सांगायचंय, पण तुमचं असं नाही, जगाची रीत कशी आहे म्हणायचं. तसं भगवंतांनी केलं. तुम्हाला कल्पना नाही, ज्ञानेश्वर महाराज इतके मानवी आहेत, ह्युमन आणि डिव्हाइन. मला फार गमत वाटते, हा पुरुष असं कसा असेल, एकीकडे अगदी मानवता आणि त्या खाली तर कधी आलेच नाही, असं काय होत असेल. आणि हेच त्यांचं की नाही भगवंतपण आहे, डिव्हिनिटी हीच त्याची. असं आहे. एका प्रश्न असा आला, अरविंदांचं जे वाङ्मय आहे त्यामध्ये पत्र पुष्कळ आहे, 4 व्हॉल्यूम आहेत पत्राचे. तेव्हा एक गृहस्थ मद्राशी काय म्हणाले, आपण त्याचं काढून टाकू आणखी म्हणजे तसं मग छापून गेलं. तर त्या मदर काय म्हणाले, काय वेडाच काय म्हणाले, त्यांच्या शब्दाला इकडे तिकडे फिरवायचं नाही, हात लावायचं नाही म्हणाले, कारण ते त्यांनी लिहिलेलं नाहीये, तिकडून आलेलं आहे. हा सत्पुरुषाची वाणी कशी असते बघा. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली, नाथांची बंधन घातलेलं आहे की नाही, माझी ओवी दडपून द्या त्याच्यामध्ये नाही का. ते सांगितलं ना, एक कीर्तनकार होते, त्यांनी एक नवीन ओवी सांगितली ज्ञानेश्वरीच्या धडकीवर. काग दिसे कागरू, काग म्हणजे कावळा काळा दिसतो, काग दिसे कागरू, हागत असे पांढरू, तेने का नदी बक्षिले ना 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 हवा अशी ओवी ज्ञानेश्वरी माहिती म्हणजे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. किती बरोबर आहे बघा. अरे अर्जुना काय म्हणतो, अरे मी काय बोलू तुला कळलं नाही बरोबर. ते ज्ञानेश्वर महाराज हा ध्वनी तू अभिप्राय. बरं पुढे म्हणाले, जे बुद्धियोग सांगता सांख्य मत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. त्या सांख्यांचं मत आपल्या कर्मयोग सांगताना हा विषय मांडताना असं म्हणा, तुला मी सांख्यांचं मत सांगितलं, हे स्वाभाविक त्या विषयाच्या प्रतिपादनामध्ये येऊन गेलं. तो उद्देश तू नसीची म्हणून शोभनाशी वायाची उभी डोक्याला ताप करून घेतोस, तुला माझा उद्देश कळलाच नाही. तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही, अरे मीच हे 2 मार्ग सांगितले. याचा अर्थ असा, हे 2 अशीच मार्ग आहेत. जगामध्ये कुठेही जा 2 अधिकारी राहायचे आणि सद्गुरूची तारीफ अशी आहे, तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचा अधिकार पाहूनच त्याला सांगा. बरं एक उदाहरण सांगतो आपल्याला. विवेकानंद होते ना, त्यांना पाहिल्यावरतीच रामकृष्णाला वाटतं की सामान्य काम नाहीये. बरं त्या माणसे त्याचे साधं उदाहरण सांगतो आपल्याला, काय त्या पुरुषाची तयारी. त्यांना गायन उत्तम येत असेल, शास्त्रीय गायन येत असेल. तेव्हा BA ला अभ्यास करताना एकांत पाहिजे म्हणून त्यांनी भाड्याने खोली घेतली. अशी पहिल्या मजल्यावरती खोली होती आणि समोरच्या घरामध्ये एक विधवा तरुण मुलगी होती. तर हे येऊन तिथे बसले म्हणजे गाणं गायचे, तर गाणं गायले ते बाहेर येऊन सारखे ऐकत राहायचे. यांना पहिल्यांदा काही ध्यानात आलं नाही, पण ज्या वेळेला त्यांना कळलं की ती बाई समोर उभी राहतीये, त्यांनी ती सबंध भाषा गुंडाळला ती खोली सोडून दिली. बरं अलीकडचं तरुण मुलगा काय केली, जास्त बोलणं न बरं नाही का. नाही माझ्या म्हणण्यात येतो असा, काय माणसाची वृत्ती असेल याची कल्पना करा आपण. हा अधिकार ज्ञानमार्गाचा अधिकार हा. मग महाराजांच्या जवळ 2 शिष्य होते, एक आनंद सागर आणि एक ब्रह्मानंद म्हणून. तेव्हा आनंद सागरांना महाराज म्हणाले की लग्न करा. ते रडायचे की माझं लग्न करू, मला या मागणी घालू नका. रडायचे. कल्पना करा
अलीकडचं तरुण आपल्यासारखं कशा आमच्यासारखा कशा करायचं रडेल लग्न होत नाही म्हणून रडेल लग्न करा म्हणून म्हणतो. काय असतं त्या गुरुची तारीफ सांगतो आपल्याला. आता आठवण झाली म्हणून माझ्या गुरुचं आहे ते लग्न का करा म्हणत होते त्याला काय झालं काय उठाळी आहे बहुत चमत्कार आहे. महाराज असे बसले होते सिंहासनावर आणि एक कोल्हापूरचा लुगडी विकणारा मनुष्य आला. त्यावेळेला गावगाव फिरली जायची तर 5-10 बायका गोळा झाल्या. ते कशी आहे ती कशी ते चालू होतं त्यांचं. आनंद सागर समोर असे 10 पावलावरती जप करीत बसले होते. त्याचा काही संबंधच नाही. बसले होते. अरे म्हणजे इकडे ये आले. याचा रंग कोणता चांगला म्हणाले लुगड्याचा. त्यांनी सांगितलं हा रंग चांगला. अरे मग लग्नाला करायचं नाही म्हणतोस रे का. लुगड्याचा रंग तू जो चांगला आणि वाईट म्हणतोस म्हणजे त्यात कामवासना किती खोड आहे काय असतं आणि लग्न करायला लावलं त्यांचं. बरं हे काय असतं ज्ञानमार्गाचा अधिकार म्हणजे काय असतो याचा विचार करा आपण नाही का. मग तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगताय की अरे मी हा सहज सांगितला तुझा अधिकार कर्मयोगाचा आहे. तुला कर्माशिवाय चैन पडणार नाही. आपण वाचले दुसऱ्या अध्यायामध्ये की समजा तू सोडून गेलास आणि लोक तुझी निंदा करू लागले. निंदनतस्तव सामर्थ्यम ततो दुःख तन्नु. तुला चैन पडायचं नाही पुन्हा तू लढणार. मग आताच का लढत नाहीस तेव्हा उठून हे करणार ते नाही का असं ते सांगण्याचा हेतू काय म्हणून म्हणाले की अवधारी वीर श्रेष्ठा जे या लोकी दोन्ही निष्ठा मदती पासून प्रगटा अनादि सिद्धा. फार महत्वाचं आहे. जग निर्माण झाल्यापासून अलीकडच्या उत्क्रांतीच्या भाषेत माणूस जन्माला आल्यापासून पृथ्वीवर या 2 निष्ठा आहेत. एक ज्ञानवान आणि दुसरा मी आपल्याला सांगतो आपण ज्याला ज्ञान म्हणतो ना हे ज्ञान नव्हेच. प्लेटोने आपल्या वाङ्मयामध्ये 2 फरक केले ज्ञानामध्ये. ओपिनियन अँड नॉलेज. त्याला ग्रीक शब्द आहे डॉक्सा आणि एपिस्टेमी. एपिस्टेमी म्हणजे खरं ज्ञान आणि डॉक्सा म्हणजे मत नसतं. बरं म्हणजे ज्ञान हे नव्हेच. आम्ही त्याला ज्ञान म्हणतो पण ज्ञान म्हणजे जे आचरणात उतरतं ते ज्ञान. म्हणून भगवंताने सांगितलं की जन्माला आपलं पृथ्वी निर्माण झाल्यापासून अनादि आहे केव्हा झालं पण आठवत आणि सिद्ध का त्याच्यामध्ये फरक नाही कमी जास्त. ते ज्ञानाचा अधिकार दिसतो. इतकं कशाला सांगा आपण सुद्धा बुद्धीच्या बाबतीत हे पाहतो ना काही लोकांना स्वाभाविक हे असतं. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हा राम नारायण सारंगीवाला आहे ना रेडिओवरती विषय वाजवतो की सारंगीवाला. त्याच्या जन्माच्या आधी त्याच्या आई बापांच्याकडे बैरागी यायचा दरवर्षी. त्या बैराग्याची एक सारंगी होती. तो रोज दरवर्षी यायचा 2-4 दिवस राहायचा जायचा. पुढे त्यांनी काय केलं ते सारंगी यांच्याचकडे ठेवली. रहने देवा आपके पास. आणि तो गेला आणि मेल्यानंतर हा रामनारायण जन्माला ऐकण्यासारखं आहे. आणि ते याच्या लंबरूप मध्ये म्हणजे बाळाची खोलीत पडलेलं ते वा ते कोणी पाहिलं नाही काही नाही. एकदा हा 3-4 वर्षाचं पोरगं रामनारायण आणि त्याची आई ती खोली साफ करायला गेली. तिथे पाहिलं त्याने पाहिलं आई काय आहे बघ म्हणलं तर सारंगी पडली. आता हात फिरवू लागला तर त्याच्यावर जाणं वाजू लागला. आता तोच बैरागी आला म्हणायचा इथे सोडून द्या पण आता याला तुम्ही काय म्हणाल. याला कोणी शिकवलंय. आता सारंगी वाजून फार कठीण असतं बरं का. त्याच्यावरती बोलणं करायचं म्हणजे मग मला सांगा काय म्हणाल याला नाही का. अशा माणसाला तुम्ही नाही क्लासला जा आणि शिक असं म्हणाल तुम्ही आणि ते क्लासच्या मास्तरला शिकवून ठेवा. म्हणून हे जगामध्ये पूर्वापार अनादि सिद्ध आहे. त्याचं कारण हे आहे. आपण लक्षात घ्या स्वाभाविकच आहे. तुम्हाला लोकमान्यांची उदाहरण सांगितलं ना पुढे ऐकून ठेवा. आपण कुणाला पाठ करून ठेवा पाहिजे. त्याला काय झालं त्यांचा मोठा मुलगा होता जो मेला विश्वनाथ म्हणून. तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. तेव्हा रँगल परांजपे त्या काळी मी थोडं बुद्धिमान आणि खरं होता ते त्यांना माझ्या ही बुद्धिमत्ता ठीक आहे तुम्ही शिकवलेली आहे वर्गात शिकवलेली आहे का माझ्या क्लासला गेला 4000 रुपये कुठले क्लास आहे. अरे जन्मजात काय करता. मग सांगण्यात येतो का आपल्याला भगवान जेव्हा म्हणतायत की अरे अनादि सिद्ध मार्ग आहे
भगवंताचा अधिकारी असतो काय ते विराट सरळ काम नाही का. आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणाले गोष्टी काय सांगता, अहो आपण त्यापैकी नाही हे काय सांगतोय. नाही तर ज्ञानेश्वरी सांगणार म्हणून ऐकणारे दोघे एका वर्गातले ऐकणारे नसतील काय सांगावं. पण तुम्ही सारखी ऐकायचा तसं नाही येते नाही तर तो कशाला येतो एकदा ऐकले नाही. विवेकानंद जेव्हा अमेरिकेहून परत येत होते तेव्हा जर्मनीमध्ये गेले. तेव्हा बर्लिनला आपला हा मोठा पंडित होता, संस्कृत पंडित बरं का. तेव्हा त्याच्या घरी त्याला भेटायला गेल्यानंतर चहा द्यायचा तर चहा नव्हता घरात, नवरा बायको. तेव्हा तो म्हणला मी चहा घेऊन येतो. तोपर्यंत हा ब्रिटिश एन्सायक्लोपीडिया कोश ज्ञान परीक्षेला काय तयारी करतो बघा. काय असेल काय त्या बुद्धीची झेप असेल मला सांगा. हे ज्ञान मार्गी लोक नाही का. याला काही असं काय ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. काय धड्यावरी शिकीचे सारस्वती शिकी पढो शिकीचे. सरस्वतीचा मुलगा आहे गिरवून शिकतो काय म्हणाले. तशी त्यांची अवस्था आहे. म्हणून ज्ञानमार्ग हा अनादि सिद्ध आहे, कर्मयोग हा अनादि सिद्ध आहे. बरं पुढे म्हणाले की एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठिजे जेथ ओळखी सर्वे पाविजे तद्रूपता. असं सांगितलंय की हा जो ज्ञानमार्ग आहे याच्यामध्ये तो त्यात शिरला की पाहता पाहता तद्रूप होऊन जातो, स्वरूपाशी तादात्म्य होऊन जातो. ती त्याची आवड. त्याला काही ते पायरी जावं लागत नाही. त्याला पुढे म्हणाले एक कर्मयोग जाण जेत साधक जन निपुण होऊन या निर्माण पावती वेळ. कर्मयोगात काय होतं, साधक म्हणाले साधन करीत राहतो आणि मग हळूहळू वेळ झाली साधन परिपक्व होतं आणि म्हणजे तो वेळेवर जातो. एक साधक कर्मयोगी आणि सांख्ययोगी दुसरा. मग हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी. दोघांना अनुभव सारखाच, त्यात फरक काहीच नाही. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. स्वयंपाक तयार व्हायचा आहे, तो झाल्यावर तो खायला, आणि एकाचा तयार स्वयंपाक तो जेवला. दोन्हींची सिद्धी आपली तृप्ती जशी एक, तसं सांख्य हा सिद्ध भोजन आहे. दृष्टांताची मजा अशी आहे, तयार भोजन त्याला अधिकार असतो. एक गंमत सांगतो मला. आपण गुरुकडे जातो, गुरु आपल्याला घेतात म्हणजे ऍक्सेप्ट करतात. एवढं आपल्याच्या त्याच्या पिशवीत टाकतात आपल्याला. एकदा समर्थ असे एकाकडे गेलेले, जेवायच्या वेळेला पाहत होते की तिकडे तेव्हा एक पोरग रांगोळ्या घालीत होते. रांगोळ्या फार उत्तम घातल्या, आर्टिस्टिक आर्ट. कोण रे म्हणजे तर त्या गृहस्थांनी सांगितलं माझी बहीण विधवा आहे, तिची 2 मुलं आहेत, त्यापैकी हा मोठा मुलगा आहे, शांत आहे, गुणी आहे म्हणाले. बरं का. समर्थ त्याच्या आईला म्हणाले हा मुलगा आम्हाला देता का म्हणाले. बरं का. त्या बाईला बरं वाटलं, हो खायला कुठलं घालणार त्यांना. बरं झालं एक गोसावी योग जातोय. बरं का. हा योगच बरं का. त्या बाईला ही बुद्धी होणं घ्या म्हणाले, ते कल्याण केलं. आणि काय त्या माणसाची निष्ठा तुम्ही खरं कल्पना करा. समर्थ ते फार वस्तादच होते. त्यांनी एकदा परीक्षा घेतली शिष्यांची. त्यांनी काय केलं, एक आंबा बांधला कमरेला आणि विव्हळ थोडी. तुम्हाला काय वाटेल, अरे काय कुणीतरी कॉन्कॉक्टेड स्टोरी बनवलेली आहे. नाही, खरंच जर आपल्यावर प्रसंग आला तर आपण काय करू, खरं सांगा. आपली तयारी नाही, आपण आपल्या प्रामाणिकपणे सांगतो. हे झालं 300 वर्षापूर्वी. पण अलीकडच्या काळामध्ये एक काय तुम्ही समजता, विवेकानंदाचा अधिकार. रामकृष्णाला कॅन्सर झालेला नलिकेचा, अन्न नलिकेचा, आणि पू आणि रक्त थुंकायचे सारखे ग्लास मध्ये. तेव्हा असा ग्लास भरला तेव्हा ते काय म्हणाले, अरे हे बाहेर नेऊन टाका, कुठे असं टाका की म्हणजे बाजूला नेऊन टाका. तर विवेकानंद तो ग्लास घेतला आणि पिऊन टाकला. काय असेल अर्पण बुद्धी मला सांगा, देह देणं म्हणजे काय. अरे हा सांख्य
म्हणून पावतो तळीपता पाहता पाहता तादात्म्य होऊन जातं. आहे काय त्याचा? आपल्याला निराश व्हावं म्हणून मी सांगत नाही, एक आयडियल आदर्श काय असतो याची कल्पना करायला पाहिजे. हो, अरे माझा देह तुझा आहे, तू काय वाटेल ते कर या देहात. म्हणून अतिशय आवड, कमालीची आवड हा परमार्थ आहे. कल्याण स्वामीचं एक वचन आहे, मजतो आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी. रात्रंदिवस मला त्याची आवड आहे, निशिदिनी अंतर्यामी. याला प्रयत्न नाही. अशा माणसाला आता जप करायला बैसून सांगावं लागत नाही, हो तो जपतच असतो. आता काय पूजा कर म्हणून सांगावं लागत असं आहे. म्हणून हे मार्ग तरी दोन्ही तरी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. तयार स्वयंपाक त्याचा नाही का. विवेकानंदाबद्दल म्हणाले रामकृष्ण, या कलकत्त्यासारख्या विषयी शहरामध्ये हा एवढा अधिकारी कसा जन्माला आला असं बोलते. पण स्वाभाविक आहे हो, काय वातावरण, त्या वातावरणाचा परिणामच नाही, त्याच्या बाहेर लक्षण. मग का पूर्वापर सरिता दुसरा दृष्टांत देता आहे, भिन्न दिसती वाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावतीशी. हे फार छान आहे. दृष्टांताचा अर्थ असा आहे, एक पूर्व वाहिनी आहे नदी, एक पश्चिम वाहिनी आहे. दोन्ही दिशा भिन्न दिसतात पण समुद्रामध्ये एके ठिकाणी येतात. तसं ज्ञानमार्ग हा असा दिसतो पूर्व वाहिनी, कर्ममार्ग असा दिसतो पश्चिम वाहिनी, पण शेवटी आत्मज्ञानामध्ये दोन्ही एकत्रच येतात. हा सुरेख दृष्टांत आहे. आणि नदीचं दृष्टांत द्यायचं कारण असं की जीवन आहे ते, तेव्हा एकाच्या जीवनाचा ग्राफ पाहिला आलेख तर हा असा पूर्व, एकाचा पश्चिमेकडे दिसतोय, पण दोन्ही शेवटी हे एकच आहे. मग तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते पण उपासती ते योग्य ते अधीन असेल. मार्ग दोन्ही सारखे, पण कोणाचा अधिकार काय त्यावरती उपासना अवलंबून आहे का. आपल्याला जर ते सांगितलं तर कसं शक्य आहे मला सांगा. नाही, त्याला ती मनाची तयारीच, त्यागाची तयारी, त्यांना ते आमचंच असतं बघा, ते सांगावं लागतच नाही. त्यांना काय कुठून येतं कसं येतं कोणास ठेव, कोण शिकवतं त्यांना. मला समर्थाला कोणी शिकवलं होतं तर त्यांनी काय तारा करून हॉटेलमध्ये काय हे केलेलं होतं, व माझी जागा राखून ठेवा 5 स्टार मध्ये येतोय पळून. खायला मिळालं नाही, परमात्म्याच्या नावावरती गेले म्हणजे गेले काय नाही का. विचार करण्याची गोष्ट आहे. या माणसांना सामान्याने लागूच पडत नाही, त्यांना नाहीच नाही. मग म्हणून हे दोन मार्ग भिन्न आहेत. आता त्याचा उत्तर आणखी सांगतात. अर्थात दृष्टांत असा अप्रतिम लिहिलेला आहे. एक पक्षी आहे, आंबा खायचा आहे, झाडावरचा आंबा. पक्षी काय केली म्हणाले, एकदम उडी मारली, उडेल आणि पक्षी फळाला झोपतो. तसा म्हणजे माणसाला नाही करता येणार. माणूस फांदीच्या या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर जाऊन शेवटी गेलेला आहे. तसं म्हणाले ज्ञानयोगी जो आहे हा एकदम पक्षासारखा उडेल, आंब्याला झोपेल. आणि हा मनुष्य पाहिली पाहिजे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळास झोपे तैसा सांगे नर केवी तैसा पावे गेला. वेळ लागणारच माणसाला. मग तो हळूहळू ढाळे ढाळे, ढाळ म्हणजे फांदी, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे. तेव्हा तरी एकदा मार्गाचे बळे निश्चित ठाकी. त्या मार्गात तो राहिला तर बरोबर त्या मार्गात पर्यंत जाईल. तैसे देखपा विहंगम मते, त्याला विहंगम मार्गच म्हणतात ज्ञानमार्गाला. अधिष्ठून ज्ञानाचे सांख्य सत्य मोक्षाचे आकडे. सत्याची ताबडतोब बरं. तर दुसरी जी आहे ती कर्ममुक्ती, त्याला सत्यमुक्तीच म्हणतात. जातीशी जातो वर साध्य करून देतो. मग ये योगी कर्माधारे, बाकीचे योगी कर्माच्या आधारानं विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावती. एवढं सांगणं अवश्य आहे. पूर्णता अवसरे, टाइम बाउंड. आपला जो मार्ग आहे तो कालाधीन आहे. योग्य काळ यायलाच पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक आगोत आहे, ते काय म्हणाले, काही तातडी चालत नाही इथे, तो काळच अनुकूल यावा लागतो. आता तातडी चालत नाही म्हणजे स्वस्त बसायला पाहिजे, त्याला काय करणार तुम्ही नाही का. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घरी आल्या वेळी.
ती घडी केव्हाही कोण असतो, पण थांबावं लागतं या शंकाने. हा अनुभव तुम्हाला जीवनात 1000 वेळा आहे. एक मुलीचं लग्न घ्या, लग्नाची वेळ येईपर्यंत काय किती डोकं आपल्या काही व्हायचं नाही, आणि वेळ आल्यानंतर भरभर होऊन जाईल पत्ता लागत नाही का. मग हॉल मिळतो, ते सगळी व्यवस्था होते, कॉन्ट्रॅक्टर मिळतो, अंक होतो, सगळं होऊन जातं. तोपर्यंत काही चालत नाही बघा, होतं ना असं. म्हणजे जर व्यवहारामध्ये, कर्माच्या क्षेत्रामध्ये जर अवसराला महत्व आहे, योग्य वेळ येण्याला, तर मग भगवंताच्या कर्माच्या बाबतीमध्ये, कर्मयोगामध्ये सुद्धा ती आहे, त्याची काय नाही. अहो असं नाही, समजा तुम्हाला कोणी मार्गदर्शक नाही आणि तुम्ही साधन करीत आहात, तर ती वेळ आली की तो साधन तुम्हाला मार्ग दाखवणारा भेटतो. कृष्णाला असं होतं, तुमच्या जवळ असतं, काय मग इतकी दिवस काय आठवलं नाही, अरे नाही त्याने वेळ यायलाच लागला. कृष्णाला असं होतं की तुम्हाला आणणारा असं तो गायब होऊन जातो 8 दिवस. तो का तुम्हाला त्यांनी मदत केली काही काहीच कळत नाही, त्याला काय तुझी गाडी कोणाची नाही. खरोखर असं होतं बघा, तो बाजूलाच जातो. पुष्कळ असं होतं की हा चिकटतो पण सुटून जातो. काय याला म्हणजे कालाचा जो महिमा आहे तो इथंच आहे. कालाय तस्मै नमः म्हणतात तसं आहे. त्याला काय आहे, याला महाराज फार अप्रतिम दृष्टांत देतो, फार काय म्हणाले, कर्मयोगी किंवा भक्ती योगामध्ये वेळ यावी लागते याचं कारण असं आहे, अगदी सोपं आहे. ही जी वाढ आहे भक्ताची, भक्तीची वाढ, ही काही म्हणाले व्यवहारासारखी नाही आहे, ही जीवाची वाढ आहे. म्हणजे जीव हा शेवटी शिव बनायचा आहे. तर म्हणजे राजाची राणी गरोदर झाल्यावर 2 महिने झाल्यावर मोठी राणी म्हणजे काय हो, 10 डॉक्टर आहेत अशी. ती म्हणाले तुम्ही एवढे मोठे डॉक्टर आहात, मला 2 महिन्याची मूल दाखवा आणि पुन्हा आत घेऊन द्या. राणी जरी झाली तरी 2 महिन्याची मूल दाखवतो येईल का, तिला ते 9 महिनेच जावं लागतात. हे तसं मोठा गुरु जरी असला आणि शिष्य अगदी अंतरंगातला असला तरी वेळ आल्याशिवाय काही करता येत नाही. आणि आपलं तर जाऊ दे, तुम्हाला तर सगळ्यांना पाठ आहे म्हणून आपल्याकडे की नाही अर्धवट बाळपण पुष्कळ ते शेवटपर्यंत तिकडे फार कठीण आहे बरं. तुम्हाला मी हसावं म्हणून सांगत नाहीये, त्या मार्गात तुम्ही राहिला म्हणजे ज्या शक्ती येतात मनाला, त्या शक्ती बाजूला ठेवून साधन करणं अतिशय कठीण. माणसाच्या मनात कळायला लागतं. एखादं पत्र येतं तुम्हाला कळतं पत्र येणार आहे म्हणून, एखादी घटना घडायची असेल समजते की आम तुम्हाला होणार आहे म्हणून. या सगळ्या भानगडी बाजूला सारून साधन ठेवणं फार मोठी. हो अरे साधन एखाद्या परीक्षेमध्ये कल्पनेच्या बाहेर फर्स्ट क्लास आला तर मिशन करून जातो, ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास. इथे हे आपलं ज्ञान आहे, हे ज्ञान यायला लागल्यानंतर काय सांगावं, काय सामर्थ्य असतं. एखादा असेल ज्याला स्पर्श करावा त्याचा हा बरा होतो. मला मी कृष्णमूर्ती सांगितलं ना, माय मदर यूज टू से दॅट माय हँड्स आर हीलिंग पॉवर. किती ते करायचे. जे लिंगोपाने ते ग्रस्त राहतात, त्यांची मुलगी अपंग आहे, तेव्हा अच्युतराव पटवर्धनाकडून त्यांनी कृष्णमूर्तींना सांगवलं. ते त्यांच्या अंतरंगात कळतं अच्युतराव, किंवा माझी मुलगी अशी अशी आहे, तेव्हा आपण काहीतरी करून प्रयोग करा बरं का. तेव्हा तिने अच्युतरावनं काय सांगितलं की म्हणजे मी जन्मभर जे सांगतोय त्याच्यावरती पाणी पडेल म्हणाले बरं. तेव्हा त्यांना सांगा मला क्षमा करा, मला नाही काही करता. हे आवरणं किती कठीण आहे. तुम्ही काय अहो लोक बघा त्याला काय झालं करायला, हे आम्ही त्यांना शिकवणार नाही का. कसं आहे नाही, मी त्यांना म्हणलं की बरी होणारी नव्हती म्हणूनच ते सांगितलं काही म्हणा, पण असं असं फार कठीण आहे बरं या शक्ती अशी आवडणं. तसंच की नाही निरूपण करायला उपदेश न करणं कठीण आहे. होय मग कसं आहे, कसं आहे जरा काही थोडं वेळानं झाला की तो लोकांना उपदेशच करायला लागतो. आता कीर्तनकार असल्याचं गोष्ट सोडून द्यावं, त्याचा धंदा असतो तो, पण प्रवचनकाराचं निराळं पडतं नाही का. अलीकडे ते मानधन वगैरे काहीतरी असतं ते सोडून द्या, पण मला हे समजत आहे, ही जी भावना आहे ती खरी नसणं, खरी नसणार. तुम्ही म्हणाल ते अशापैकी होतं, तुम्ही कुठे की नाही कोणाच्या घरी गेलात, या या बसा बसा, नाही 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 याला बसायचं असतं त्या ठिकाणी, पण नाही म्हणतो ना तशापैकी मला काय करायचंय, मला असं नाही. खरं आतून वाटलं पाहिजे की अरे काय कळलंय आपल्याला. तुम्ही काय ज्ञानेश्वरी सांगितली, नाथ भागवत सांगितलं म्हणजे काय कळतंय का, कळण्याचे फार निराळच आहे. मग एकदा काय झालं, महाराजांच्या वेळी शास्त्री होते, आधी विद्वान शास्त्री. तेव्हा एक
एक नावी होता, महाराजचा नावी. त्याच्या घरी गेले, त्या बायकोने काय बोलावलं होतं. तिथे पंथी जळत होती. आता पंथी काय हो, पंथी पेटवलेली. तेव्हा महाराज शास्त्रीवान काय म्हणले, शास्त्रीवा ती पंथी जळते कशी हो? नाही कळत म्हणले बाबा. बरं का, शास्त्रीवा शहाणा बघा, नाही कळत. त्या महाराज काय म्हणले, मला कळत नाही, हे मला फार आवडतं म्हणा. हे सत्पुरुषाचं असतं. नाहीतर आपल्याला काय नाही का कळत नाही, म्हणजे कळत नसून तिथे आपण कळतो म्हणतो. कळायला लागल्यानंतर काय खरं आहे हो, नाही का? एक मी उदाहरण पाहायला सांगतो. खरंच चांगलं माणसं एक जन्मभर अहमदाबादला मोठ्या गिरडीमध्ये टेक्स्टाईल मॅनेजर म्हणून फार तज्ञ त्या सुताच्या रंगाच्या याच्यामध्ये, बरं का. तेव्हा ते आमच्याकडे यात्रेला होते. तेव्हा हरिद्वारला त्यांच्या बायकोनी 2 साड्या आणल्या. साड्या आणल्यानंतर आणखी कोणी आणल्या त्यांनी दाखवल्या, बरं का. ते सांगले कशा आहे पहा म्हणून. आता हे तज्ञ एवढे पाहिलं, बरं चांगलं, बरं का. तेव्हा ते झालं. ते झाल्यानंतर मी म्हटलं, अहो ते खरंच चांगले आहेत त्या, बरं का. तर ते काय म्हणाले, आता फारसं आठवतही नाही, पण बरे नसायला, बरं का. असं म्हणाले, बरे नसायला. मग तुम्ही बोलला का नाही, असं नाही का. ते म्हणले 2 गोष्टी. एक तर म्हणाले माझं ज्ञान अपूर्णच आहे, कारण आता पुष्कळ कपडाचे निघाले. आणि दुसरं म्हणजे तिला नाराज कशाला करू. हा, मला फार आवडलं त्यांची व्यक्ती. आणि जर दुसरा असता तर काय आणलंय तुम्ही, असं तसं आमच्या वेळेला असं होतं, तुमच्या वेळेला तसं. म्हाताऱ्या माणसाची फार सवय असते बघा. आमच्या लहानपणी असं होतं. आता तो लहानच असतो वृत्तीने, पण तेव्हा म्हणून आमच्या लहानपणी काय असतो फार कठीण आहे. ज्या विषयात आपण जन्म घालवला त्याचा प्रश्न आला असताना सुद्धा आपल्याला कळत नाही. खरी भावना असणं, तुम्ही दाबून ठेवा, खरी भावना असणं मोठी गोष्ट आहे. म्हणून ते शेवटी म्हणाले, विहितेचे निजाचार. विहित म्हणजे निर्माण केलेलं. तुम्ही ज्या समाजात, ज्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये आणि याच्यात राहता, समूहामध्ये, ग्रुपमध्ये, त्याचे ते ठरलेले नियम असतात. तसं तुम्हाला वागावंच लागतं. तो विहित आचार. आणि निजाचार म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं, बरं का. एक ब्रॅडने म्हणून फार अतिशय प्रसिद्ध विचारवंत केला अलीकडे. त्याने एक निबंध लिहिला आहे, माय स्टेशन अँड इट्स ड्युटीज. अतिशय प्रसिद्ध निबंध आहे. माय स्टेशन म्हणजे समाजात माझं स्थान आणि त्याला आम्ही बसलेली कर्तव्य. ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये जी तुम्ही न मागता त्या परिस्थिती जगण्याची कारणं आपली कर्तव्य आहेत, ती कर्तव्य बरोबर करून सुद्धा तुम्हाला योग्य वेळी दिली जातात. म्हणून प्रपंच करून परमार्थ साधता येतो, हे कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे, बरं का. किंबहुना समर्थांनी तर असं म्हटलेलं आहे, प्रपंच साधून परमार्थ केला तरी अन्न मिळे ना खायला. हे नाही, प्रपंच करूनच करायला पाहिजे. आणि नाथांच्या नंतर पैठणमध्ये एक मोठे साधू होऊन गेले, शिवनेन केसरी नाथपंथी साधू होते. बरं, ते काही प्रापंचिक नव्हे, नाथपंथी म्हणजे संन्यासीच असतात. त्यांचं एक पद आहे, त्यामध्ये शेवटी म्हणतात, प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ दयाने केला. प्रपंच प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ दयाने केला, तो नर भला रे भला भला, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून प्रपंच करावा नेटका, परमार्थ घ्यावे विवेका, हे ज्ञानेश्वर महाराजांचं. पुढच्या रविवारी पुढच्या श्लोकात